नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला असेल तर अशा पद्धतीने अर्ज दुरुस्त करा। घर बसल्या दुरुस्त करता येणार। चला तर पाहूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला तर तो कशा पद्धतीने दुरुस्त करायचा। चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण माहिती कशा पद्धतीने अर्ज दुरुस्त करायचा आहे। तर मित्रांनो, राज्य शासन आहे त्यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता असणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या सरकारने ठरवले आहे। त्यामुळे या योजनेच्या अनेक महिलांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना खूप अडचणी येत असतात। त्यामध्ये जर काही चुकले, काही दुरुस्त करायची असेल तर ती अशी कशा पद्धतीने करायची त्याचं आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, अर्ज प्रक्रिया जर भरताना अर्ज जो चुकला तर यामध्ये पैसे तुम्हाला मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहे। तुमचा अर्ज चुकलेला असेल तर तो भरायचा कसा, तर याची चिंता तुम्हाला भेडसावत असेल तर आता त्यामुळे अर्ज किंवा कोणतेही कागदपत्र अपलोड करताना चुकले तर कसे करायचे त्याबद्दलची आता आपण सहजरित्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झालेली असेल तर तुम्ही ते बरोबर करू शकणार आहात। सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर जी आहे त्याच्यामध्ये नारीशक्तीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। ते डाउनलोड केल्यानंतर एकदा ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्व माहिती असणार आहे ती तुम्ही अपडेट करू शकता। त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर त्यामध्ये तुमचा सर्व डिटेल्स आहेत त्या अपडेट करून घ्यायचे आहेत। जसे की रिटर्न अँड कंडिशन यावरती क्लिक करायचे आहे आणि क्लिक केल्यानंतर सर्व लॉगिंग बटनावर क्लिक करायचे आहे आणि लॉगिंग करायचं आहे। लॉगिंग केल्यानंतर तुम्ही जेवढा अर्ज केलेला आहे तो तुम्हाला संपूर्ण दिसून जाईल। त्यामुळे तुमचं जी गोष्ट चुकलेली आहे ती तुम्ही दुरुस्त करू शकणार आहे। जसे की तुमचे नाव चुकलेले असेल, ईमेल ID चुकलेला असेल किंवा फोन नंबर चुकलेला असेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्णपणे फॉर्ममध्ये भरलेली जी माहिती आहे ती अपडेट करू शकणार आहात। तर त्यावरती जी गोष्ट तुमची चुकलेली आहे त्यावरती क्लिक करायची आहे। जसे की नाव चुकलेले असेल तर नावावरती क्लिक करायचं आहे। तिथे एडिटचा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे नाव नेट पद्धतीने बरोबर लिहायचे आहे व अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुमचा फॉर्म आहे तो चुकीचा फॉर्म बरोबर झालेला दिसून येईल। माहिती कशी वाटली? व्हिडिओला लाईक, कमेंट्स जरूर करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।